नमस्कार, मी अक्कलबार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे गुणाकार व्यस्त. काय बघणार आहे? गुणाकार व्यस्त. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं समजलं जाणार हे टॉपिक आहे. याच्यावर बरेचसे प्रश्न विचारले जाते. तर पहा, काळजीपूर्वक लक्ष द्या. व्यवस्थित पहिले समजून घेऊ, त्याची डेफिनेशन पाहू, त्याच्यावरचे काही गणित पाहू आणि त्याच्यानंतर त्याचे काही प्रश्न सुद्धा बघू आपण. पहा, लक्ष द्या. काय म्हटलंय? डेफिनेशन दिली आहे. ज्या दोन संख्यांचा गुणाकार केला असता उत्तर 1 मिळते त्याच गुणाकार व्यस्त म्हणतात. लक्षात, दोन संख्या कोणत्या असो, त्या ज्या विरुद्ध संख्या आहे किंवा गुणाकार व्यस्त म्हणू आपण, त्या दोन संख्यांचा काय असला पाहिजे? गुणाकार किती असला पाहिजे? तो 1 मिळाला पाहिजे, तर त्याच गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणतात. येईल लक्षात. तर पहा, याच्यामध्ये पहा, साधारणतः इथे दिले आहे प्रश्न पहिला, असं गृहीत धरू आपण. तर याच्यामध्ये पहा 5 दिलाय, तर याचा गुणाकार व्यस्त करायचं काय नेमकं? तर याचं जे उत्तर आहे ते किती आलं पाहिजे? आपलं 1. म्हणून याचा गुणाकार व्यस्त पहा, अंशामध्ये 1 ठेवू आणि छेदामध्ये 5 घेऊ. येईल लक्षात. येत्या लक्षात. म्हणजेच काय केलं मी? या संख्येच्या अंशामध्ये 1 दिला आहे, हे लक्षात घ्या. कारण या दोघांचा गुणाकार केला तर काय होते पहा, 5 कटला राहिला काय? फक्त 1. येईल लक्षात. या दोघांचा गुणाकार काय राहिला पाहिजे? 1. म्हणजे याची जी संख्या आहे याचा जो गुणाकार व्यस्त आहे तो काय? 1/5. येईल लक्षात. त्यानंतर आता मला सांग, याची गुणाकार व्यस्त काय? मग याची गुणाकार व्यस्त तेच 1/5. कशा पद्धतीने? हे लक्षात. काहीच करायचं नाही, फक्त 1/5. पण 1/5 कसा राहील? हा वजा आहे तर इथे वजाच द्या, काहीच अडचण नाही. ठीक आहे. हा प्लस आहे, इथे प्लस, इथे मायनस आहे, मायनस. येईल लक्षात. आता हा याचा गुणाकार केला, 5 कडून जाते, उत्तर 1च मिळते तुम्हाला. येईल लक्षात. त्यानंतर याचा गुणाकार व्यस्त पहा. याचा गुणाकार व्यस्त 3/4 आहे, तर इथे 4 काय कराल? 3 करा. कारण आता जर याचा गुणाकार व्यस्त केला आपण तर काय? 3 3 4 4 कट्टे, उत्तर 1 मिळते तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे याचा गुणाकार व्यस्त काय असायला पाहिजे? 3/4 चा गुणाकार व्यस्त 4/3. ठीक आहे. आता या ठिकाणी मायनस आहे तर मायनसच द्या, काही अडचण नाही आहे. ठीक आहे ना. मग 8/3 चं काय? तर 3/8 करून टाका, बस झालं. येईल लक्षात. या संख्येचे हे झाले गुणाकार व्यस्त. आता पहा, घातांकीय संख्येचा गुणाकार व्यस्त कसा होईल? तर पहा, लक्ष द्या. याचा गुणाकार व्यस्त आपल्याला दोन पद्धतीने करता येते. तर पहा तो कसा. याचा गुणाकार व्यस्त या पद्धतीने होतो पहा. हा जर तुम्ही 3/4 असाच ठेवला, बघा 3/4 मी असाच ठेवतो, फक्त घातांक प्लसच्या ठिकाणी मायनस करा, बस झालाय. प्लसच्या ठिकाणी काय केलाय? मायनस केलाय. हा एक बदल. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याही पद्धतीने एक गुणाकार व्यस्त होऊ शकतो. तर पहा, याचा गुणाकार व्यस्त कसा करायचा नेमका? याच्या व्यतिरिक्त पहा, हा 3/4 आहे, याचा 4/3 करा आणि घातांक जसेच्या तसा देऊन द्या. हे लक्षात. कोणताही एकच बदल करा, हे लक्षात घ्या. त्याचं कारण असं पहा, इथे काय प्लस, इथे काय केलं? मायनस. इथे मायनस केलं म्हणून हा मी बदल केलेलाच नाहीये, अंश आणि छेद बदलला नाहीये. पण या ठिकाणी पहा, 3/4 चा 4/3 केला, मग आपण घातांक तसाच ठेवला. एक तर अंश आणि छेद चेंज करा, नाहीतर घातांक चेंज करा. दोन पैकी एकच चेंज करा. दोनही चेंज करू नका, चुकेल, एक लक्षात असू द्या. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त पहा, याचा गुणाकार व्यस्त करू. आता आपण पहा, 9/8 मी 9/8 असाच ठेवतोय, 9/8. मग काय? हा जर असाच ठेवला तर हा मायनस आहे, इथे प्लस होऊन जाईल, बस झालाय. आलं लक्षात. आता पहा, 9/8 चा 8/9 करतोय मी, 8/9. मग मला सांगा, इथे काय? हा 9/8 चा 8/9 केला तर काय होईल? या ठिकाणी हा मायनसचा काय होऊन जाईल? या ठिकाणी प्लस घेऊ का? असा प्लस घेऊ का? सांगा लवकर. नाही. त्याचं कारण असं, आपण हा बदल केला ना, 9/8 चा 8/9. मग हा जसेच्या तसा लिहा, याची अडचणच नाही. हा जसेच्या तसा लिहून टाका. येईल लक्षात तुमच्या. ठीक आहे ना. चला, याच्यावर आधारित हे जे काही लिहिलं आहे व्यवस्थित लिहून घ्या. याच्यावर आधारित जे काही प्रश्न विचारला जाते ते आपण आता बघून घेऊ. तर काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा, लक्ष द्या. प्रकरण नंबर 1, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. 3/8 चा वर्ग यांचा गुणाकार व्यस्त खालीलपैकी कोणता? गुणाकार व्यस्त आपण याच्यापूर्वी जे शिकलोय त्याच पद्धतीने सोडून पाहू. याचा गुणाकार व्यस्त काय होऊ शकते? हा 3/8 चा काय इथे प्लस मध्ये आहे, तर काय होऊ शकते? इथे मायनस. हा एक होऊ शकते. किंवा दुसरा काय होऊ शकतो? याचा गुणाकार व्यस्त असा होऊ शकते की 8/3 असा येऊ शकतो आणि हा प्लसच राहू शकतो. आता या संख्याचा गुणाकार व्यस्त एक तर हा होईल किंवा हा होईल. पहा, लक्ष द्या. मी काय केलं? हा जशा तसा लिहून घेतला, -2 केला या ठिकाणी, प्लसच्या ठिकाणी मायनस केला. ठीक आहे. आता 3/8 चा 8/3 केल्यानंतर हा प्लसचा प्लसच ठेवला. हे दोन आपले गुणाकार व्यस्त होऊ शकते. मग याच्यामध्ये ऑप्शन पहा, हा आहे का? हा नाहीये, हा तर कटलाच. ठीक आहे. हा बघा, हा दिसत आहे 3/8 -2 हेच आपलं उत्तर राहील. इकडे पाहून घ्या परत, 8/3 इथे 8/3 आपण या ठिकाणी काय मायनस आहे, आपल्याला काय प्लस आहे. येईल लक्षात. म्हणजे हा येणार नाही, हा तर येणारच नाही. म्हणजे उत्तर काय तुमचं? ऑप्शन क्रमांक हे 2 राहील. येईल लक्षात.
हे जर तुम्ही याच्यापूर्वी जे मी सांगितलं ते जर व्यवस्थित करून घ्याल तर एकही प्रश्न चुकणार नाही. येईल लक्षात. परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर तोच पहिला, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं, -3/5 यांचा गुणाकार व्यस्त खालीलपैकी कोणता. वजा काय 3/5. आता 3/5चा गुणाकार व्यस्त नेमका करायचा काय, प्लस मायनस होते की अंशाचा छेद होतो ते पाहून घेऊ आपण. पहा आता मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलं होतं काय, वजा जर आलं समजा 3/5 याचा गुणाकार व्यस्त एकाच पद्धतीने होते. जो वजा बाकी आहे ते वजा बाकीच ठेवून द्यायची काही अडचण नाही. अंशाचा छेद आणि छेदाचा अंश करून टाका, बस झालाय. येईल लक्षात. हे झालं आपलं याचं उत्तर. मग हे कुठे ऑप्शन पाहून घ्या. पहिल्या नंबरवर आहे का -3 दिसत आहे, -5 हा गेला. त्यानंतर 5/3 आहे पण मायनस नाही या ठिकाणी. पहा हा मायनस आला, मायनस आहे का नाही, हा गेला. या ठिकाणी पहा हाय म्हणजे हेच आपलं उत्तर. ऑप्शन क्रमांक काय तर 3 आणि ते -5 हा तर राहणारच नाही. येईल लक्षात तुमच्या. म्हणजे आपलं या गणिताचं उत्तर काय तर -5/3. ऑप्शन क्रमांक हा 3. येईल लक्षात. चला त्यानंतरचा दुसरा प्रकार बघू आता आपण. पहा प्रकार नंबर 2, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलाय, 5/3चा चौथा घात. काय दिलाय, 5/3च्या कंसाचा चौथा घात या संख्येस त्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणले असता उत्तर काय. गुणाकार व्यस्त करायचा आहे आणि गुणून टाकायचा आहे. येते लक्षात. गुणाकार व्यस्त करून गुणायचा आहे. म्हणून पहा गुणाकार व्यस्त करण्यासाठी काय करतोय हे लिहून घेतोय. हा कंसाचा जेव्हा चौथा घात आहे याचा अर्थ 5चाही चौथा घात आहे आणि 3चाही चौथा घात आहे. येईल लक्षात तुमच्या. मग याला आपण असं लिहून घेऊ शकतो. पहा 5चा चौथा घात छेदामध्ये काय तर 3चाही चौथा घात. याला आपण असंही लिहू शकतो. येईल लक्षात. मग मला सांगा याचा गुणाकार व्यस्त काय करतो आपण, अंशाचा छेद छेदाचा अंश. पहा या ठिकाणी हे गुणाकार करतोय मी, याचा गुणाकार व्यस्त पहिले करून घेऊ. 3चा चौथा घात आणि छेदामध्ये काय 5चा चौथा घात. येईल लक्षात. पहा लक्ष द्या, याचा गुणाकार व्यस्त हा केलाय मी, याचा गुणाकार व्यस्त हा केला आहे. आता आपल्याला काय करायचा, गुणाकार करायचा त्यांचं. कारण त्यांनी काय म्हटलंय पहा, गुणाकार व्यस्ताने गुणले असता. गुणाकार व्यस्त करायचा आणि गुणले असता उत्तर काय. मग पहा लक्षात येतं तुमच्या. हा आणि हा कटत आहे, हा आणि हा कटत आहे, सर्व कडलं म्हणजे आपलं उत्तर काय आलं, फक्त 1. काय उत्तर 1. आलं का लक्षात. या पद्धतीने त्याची फोड करून घ्यायची. पहा चौथा घात असा लिहून टाका. त्यानंतर गुणाकार व्यस्त करा आणि गुणून टाका म्हणजे उत्तर काय येईल तुमचं 1. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 2, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हणताय, 18/3 कंसाचा 5वा घात या संख्येस त्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणले असता उत्तर काय. तोच प्रश्न आहे. गुणाकार व्यस्त करायचा आणि गुणून टाकायचा आहे. पहा त्याचा गुणाकार व्यस्त इकडे घेऊन घेऊ आपण. पहिली हीच संख्या दुसऱ्या पद्धतीने लिहितो. पहा 18चा 5वा घात आणि 3चा सुद्धा 5वा घात. असं का बरं लिहू शकलो आपण, कारण हा कंस असल्यामुळं. हा दोघांसाठीचा तो घातांक आहे 5. येईल लक्षात. आता याचा गुणाकार व्यस्त बाजूला लिहून घेऊ. म्हणजेच काय 3चा 5वा घात होईल आणि ह्या 18चा 5वा घात होईल आणि यांचा गुणाकार व्यस्ताने गुणले असता म्हटलाय त्यांनी. बस झालाय. हा कटला परत आणि हा कटला. काय राहिलं फक्त 1. मग आपल्या एक लक्षात येते, या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणले असता उत्तर नेहमी 1च मिळते. मग या ठिकाणी लिहून टाकू आपण, गुणाकार व्यस्ताने गुणले असता उत्तर नेहमी 1 येतात. 1 येतात. येईल लक्षात. चला हे लिहून टाका बरोबर. येईल लक्षात तुमच्या. ठीक आहे. आता याच्यावर आधारित परत एक नंतरचा प्रकार बघू आता आपण. लक्ष द्या. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 3, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलंय, 5/3चा वर्ग कंसाचा काय वर्ग आहे या संख्येस त्याच्या गुणाकार व्यस्ताने भागले असता उत्तर काय. आता गुणाकार व्यस्ताने काय म्हटलंय आणि भागले असता, याच्या पूर्वीचं काय होतं गुणले असता. आता भागाकार करायचा आहे आपल्याला. मग काय करता येईल पहा. पहिली संख्या लिहून घेऊ. काय दिली आपल्याला 5/3 चा काय वर्ग. मला सांगा याचा गुणाकार व्यस्त 2 पद्धतीने होऊ शकते. तो म्हणजे कुठला, एक त्याला डायरेक्ट वजाबाकी मध्ये करता येते, प्लस आहे तर मायनस करा किंवा अंशाचा छेद करा. 2 पैकी 1. पण भागले असते. काय म्हटलं भागले असता. म्हणजे भागाकारात लिहून घेऊ आपण. काय याचा गुणाकार व्यस्त काय होईल पहा. तसंच लिहितोय 5/3 करून घेतोय, पण या प्लसच्या ठिकाणी इथे मायनस करतोय. आता 2 पद्धतीने करू शकतो ना आपण. त्याच्यापैकी ही एक पद्धत. काय इथे पहा प्लस आहे, इथे मायनस केलाय आणि आपण गुणाकार व्यस्ताने भागले असताना भागाकाराची रेष ओढली मी आणि छेदामध्येही लिहून टाकलाय. आता याचं उत्तर काय येईल. आता तुम्हाला एक माहिती आहे, अंशाची संख्या जर छेदात न्यायची आहे किंवा छेदातली संख्या जर अंशात न्यायची आहे तर काय करता येईल. या ठिकाणी वजाचं काय करता येईल, हा
प्लस होऊन जाईल, म्हणजे अधिकच्या चिन्हामध्ये चालला जाईल. म्हणजेच काय करता येईल पहा, आता हा 5/3 असाच राहील आणि ते काय होईल कंसाचा हा 2 तर असाच राहील आणि हा मायनस आहे वर गेल्यानंतर काय होऊन जाईल तो प्लस होऊन जाईल. हे लक्षात. याचा अर्थ की तो उत्तर काय येईल तुमचं 5/3 चा चौथा घात. काय येईल 5/3 चा चौथा घात. मग इथे लिहून टाकतो बरोबर 5/3 चा काय चौथा घात. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात तुमच्या. फक्त हे लक्षात ठेवा गुणाकार व्यस्त कसा करायचा. ठीक आहे. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 3 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलाय पहा, 15/6 कंसाचा घन या संख्येस त्याच्या गुणाकार व्यस्ताने भागले असता उत्तर काय. आता भागाकारच करायचं काय म्हटलं असतं, भागले असता. मग पहा या ठिकाणी लिहून घेतोय मी. हा लिहितोय 15/6 आणि याचा लिहितोय घन. ठीक आहे. मग मला सांगायचा भागाकार करण्यापूर्वी याचा गुणाकार व्यस्त काय करून घेऊ, या मायनसच्या ठिकाणी सॉरी या प्लसच्या ठिकाणी काय करू मायनस करून टाकू. ठीक आहे. म्हणजेच काय 15/6 चा वजा तिसरा घात. मग हे कसं सोडून घ्यायचं हे चांगलं माहिती आहे तुम्हाला. हा जर वर जात असेल तर काय होईल, हा मायनसचा काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल. म्हणजेच काय करता येईल पहा या ठिकाणी हा लिहून घेतोय मी 15/6 कंसाचा काय तर 3 आणि हा काय वर गेल्यानंतर प्लस 3 म्हणजे 3 आणि 3 काय होईल 6. म्हणजे याचं उत्तर काय येईल 15/6 चा 3 आणि 3 6वा घात. एक लक्षात. आता तुमच्या लक्षात येत असेल याच्या अगोदरच्या गणितामध्ये हे दुप्पटच झाला, आता हे दुप्पटच होत आहे. कारण खालचा जो आहे हा मायनस आला की ऑटोमॅटिक वर काय जाईल प्लस मध्ये जाणार आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल तुमच्या पहा की गुणाकार व्यस्ताने भागले असता घातांक हा दुप्पट होतो. हे लक्षात घ्या. ठीक आहे. याच्या पूर्वी काय झालं होतं, गुणाकार व्यस्ताने गुणले असता त्याचं उत्तर काय येत होतं 1. ठीक आहे ना. याच्यामध्ये पहा गुणाकार व्यस्ताने भागले असता घातांक काय होतो दुप्पट होतो. हे बघा घातांक काय झाला 3 चा घातांक दुप्पट. प्रश्न तोच आहे 15/6 15/6 3 चा काय झाला 6 झाला. येत्या लक्षात तुमच्या. ठीक आहे ना. तर पहा या गुणाकार व्यस्तावर आधारित जे काही आपण प्रश्न घेतले हे व्यवस्थित रेफर करा. याच्यावर तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारले जाते. हे लक्षात. तर या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबून जाऊ. धन्यवाद.